आत्मा रमणी रमती नगरामध्ये क्रीडा करीती कृमीती ब्रह्मपदानेती तया नमन श्री प्रभुराया। जे श्री प्रभूच्या चरणाशी योग पातले ते ब्रह्मादिका वंद्य झाले। संस्कृती वेगळे केले समर्थपणे तो आत्मा रमणू अनंतो निर्लेपा जीवाते उद्धरी अनाथनाथो तया साष्टांगी प्रणिपातोन श्री प्रभुराया। नेमांबोदर संभूतं कानवादनंत नायकात् श्री प्रभो नमामि गोविंदं जीवा विद्या विभंजकम् जीवा विद्या विभंजकम्। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। श्री प्रभू सर्वज्ञांच्या अगम्य लीळा अनंत लीळा श्री प्रभू महाराज त्या पवित्र रिद्धपूर मध्ये करत असतात। ते रिद्धपूर कशा प्रकारचं भांडोळीता तिन्ही लोक नि उपमान देखे अनिक ते जाले जगदेक नायका क्रीडास्थान। त्या श्री रिद्धपूर परमेश्वरपुराची काय महिमा वर्णन करावी। साक्षात जगाच्या नायक अनंत ब्रह्मांडाच्या नायक ज्यांचे क्रीडास्थान झालेलं आहे ते त्याची उपमा तिन्ही लोकांमध्ये कुठं सापडतच नाही। अशा प्रकारचे ते परमेश्वरपूर। त्या परमेश्वरपूर मध्ये श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत असतात। बालपणी जिथं अध्ययन करतात बोपोपाध्याय जानोपाध्याय तिकोपाध्याकडे अनाध्यासाच्या दिवशी ज्या दिवशी सुट्टी असते ज्या दिवशी वेदाचे अध्ययन करत नाही 7 दिवसामध्ये एक दिवस सुट्टीचा दिवस अशा दिवशी त्या दिवशी जसं अलीकडे रविवार आहे संडे आहे तसं श्री प्रभू महाराज लहान लहान लेकरांमध्ये खेळायला जायचे। त्या वेळेमध्ये त्या रिकाम्या वेळेमध्ये खेळण्यासाठी जायचे। तर खेळ खेळता खेळता कधी कधी केशवाच्या मंदिरामध्ये जायचे। असंच एक दिवस खेळ खेळत असतात केशवाच्या मंदिरामध्ये आणि श्री प्रभू बाबांना धीरे धीरे त्या केशवाच्या मंदिरामध्ये जसा प्रवेश केला जे सोबती असतात खेळणारे जे गडी सवंगडी आहेत त्यांनी बाहेरून दार लावून घेतलं साखळ लावून घेतली आणि दाराजवळ बसले टाळ्या वाजवत बसले। म्हणतात आता गुंडो कुठून निघतील कोण्या रस्त्यानं बाहेर जातील। आता आम्ही मुख्य दरवाजा तर बंद करून घेतला आता निघतील कुठून। त्याच वेळेस काही विद्यार्थी बाजारपेठेकडून येत असतात धान्य मागून येत असतात। धारुले मागण्यासाठी गेलेले असतात ते धान्य मागून येत असतात। त्यांनी पाहिलं हे मुलं जोराजोराने ओरडत आहे त्यांच्याजवळ येऊन ते विद्यार्थी म्हणतात ते चाटे म्हणतात हा रे तुम्ही एवढे जोरानं टाळ्या वाजवतायत जोरानं ओरडतायत झालं काय। म्हणे आम्ही गोविंदला श्री गुंडमरावळाला आत कोंडून दिलं बाहेरून कडी लावली साखळ लावली आता ते निघतील कोण्या रस्त्यानं कारण बाहेरून आम्ही दरवाजा बंद करून घेतला। त्यावेळेस ते चाटे म्हणतात अरे तुम्ही त्यांना काय कोंडणार अरे ते सर्वज्ञ आहेत ते परमेश्वर अवतार आहेत त्यांना कोण कोंडू शकेल त्यांना बंधनामध्ये कोण बांधू शकेल। फक्त परमेश्वर भक्ताच्या बंधनात मध्येच बांधल्या जातात नाहीतर भक्त परमेश्वर भक्ताच्या बंधनाशिवाय कोण्याच बंधनात बांधल्या जात नाही। जसं अर्जुन देव श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाच्या प्रेमामध्ये बांधल्या गेलेले आहेत
गवळणीच्या प्रेमामध्ये श्री प्रभू बाबा बांधल्या गेले, श्रीकृष्ण चक्रवर्ती बांधल्या गेले, बाईसाच्या प्रेमात आमचे स्वामी बांधल्या गेले. वास्तविक भक्ताशिवाय परमेश्वर कोणाचेच ऐकत नाही. बंधनं कोणाचेच नसतात परमेश्वरावरती. तुम्ही काय त्यांना कोडणार? अरे ती नित्य मुक्त वस्तू आहे. ती काय बद्धमय वस्तू आहे का? ती नित्य मुक्त वस्तू, स्वच्छंद स्वयंकी लीळा करणारे. अरे ते तर बाजारपेठेमध्ये बाजारामध्ये खेळत आहे. मग ते विद्यार्थी, ते जे त्यांच्या सोबतचे सवंगडी असतात, ते धावत गेलेले आहेत. बाजारामध्ये श्री प्रभू बाबा दिसतात, त्यांना आनंद होतो आहे. आणि अशा रीतीनं श्री प्रभू बाबांच्या चरणावरती ते डोकं ठेवतात. असे महाराज श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत असतात. जी नित्यमुक्त वस्तू, त्यांना कोण बांधणार? त्यांना बांधण्यासाठी प्रेम पाहिजे. परमेश्वराला बांधण्यासाठी स्मरण सगळ्यात महत्वाचे आहे. त्याचं स्मरण करावं, प्रेमानं त्यांची भक्ती करावी, सेवा दास्य करावं. परमेश्वरानं सांगितलेल्यानुसार, अस्तिपरीनुसार आपण आचरण करावं, तर परमेश्वर आपल्या अंकित होतो. परमेश्वराला अंकित करण्यापेक्षा आपण परमेश्वराच्या अंकित व्हायला पाहिजे. त्या परमेश्वराचं दास आपण बनलं पाहिजे. असा तो परब्रह्म परमेश्वर श्री प्रभू बाबा बाहेरून जरी साधे सुधे दिसत असले तरी परब्रह्म परमेश्वराचे अवतार, ते नित्यमुक्त वस्तू, ते दाखवून देतात आपल्या लीळेतून, आपल्या वर्तनातून की परमेश्वर कशा प्रकारचे आहेत. ते कुठल्याच बंधनानं बांधल्या जात नाही. जस श्रीकृष्ण चक्रवर्ती बंदी खाण्यामध्ये जन्मले, पण त्यांना बंदिस्त कोणी करू शकला नाही. श्रीकृष्ण प्रभू जन्मताच बरोबर वसुदेव आणि देवकीच्या पायामधल्या हातामधल्या बेड्या, हातकड्या त्या निघून गेल्यात. मोठमोठे दरवाजे ते कुलुपानं बंद केलेले, श्रीकृष्ण भगवंताचे चरण लागलं, ते दरवाजे उघडे झालेले आहेत. सताड उघडे झालेले आहेत, खुले झालेले आहेत. आणि श्रीकृष्ण भगवंताला वसुदेव घेऊन जातात. गोकुळामध्ये असलेली नदी, त्या नदीला पूर आलेला असतो, बाढ आलेला असतो. त्या नदीतून श्रीकृष्ण भगवंतांना ते घेऊन जातात. जी नित्यमुक्त वस्तू आहे, त्यांना बंधनामध्ये कोण घालू शकतो, कोण बांधू शकतो? अशा प्रकारची श्री प्रभू बाबांची क्रीडा. त्या केशवाच्या मंदिरामध्ये नेहमीच विद्यार्थी चणे घेऊन येतात, पण ते चणे आणत असताना आधी श्री प्रभू बाबा आरोहण करतात. मग त्या केशवाच्या मूर्तीला ते उपहार दाखवत असतात, नैवेद्य दाखवत असतात. एक दिवस श्री प्रभू बाबांची नजर चुकून ते चणे, ते हरभरे नेलेले आहेत, ते फुटाणे नेलेले आहेत दाखवण्यासाठी. रात्री ती देवता त्यांच्या स्वप्नात आलेली, केशवाची मूर्ती, आणि त्या विद्यार्थ्यांना सांगतात, अरे तुम्ही हे बोने आणले, हे उपहार आणला, पण मी उपाशी आहे. म्हणे का? आम्ही तर तुला उपहार दाखवला, नैवेद्य दाखवला. अरे श्री प्रभू बाबांनी आरोगणा केली नाही ना. श्री प्रभू महाराजांना आधी देत जा, मग मी तृप्त होते. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवताराची ही निर्हेतुक लीला. त्यांचे चणे त्याच्या प्रसाद आधी करायच्या श्री प्रभू बाबांनी, मग त्या प्रतिमाला दाखवायच्या. असेच श्री प्रभू महाराज एक दिवस त्या रिद्धपूर नगरामध्ये, नगराच्या उत्तर बाजूला ती नगर जगती नगराला बांधलेली, आणि त्याच्याजवळ असलेलं महाप्रचंड तलाव, त्या तलावाचे नाव पिहोळ आले. त्या तलावाच्या दक्षिण काठावरती, तलावाच्या किनाऱ्यावरती केशवाच्या आदित्याचे जे मंदिर, त्या मंदिराच्या जवळ पूर्वाभिमुख लहान देऊळ, तिथं श्री प्रभू महाराज बंदेश्वराच्या पुढं पटांगणामध्ये वेढे करीत आहेत, शतपावली करत आहेत. एक ब्राह्मण त्या रस्त्यानं चाललेला असतो. त्यानं विचारलं, महाराज यजमाना, श्री प्रभू बाबांना तो यजमान समजतो का? हा रस्ता देऊळवाड्याला कोणता रस्ता जातो? श्री प्रभू बाबा श्री मुकुटानं अनुकार करतात,
त्याच्या लक्षात येत नाही. श्रीप्रभू बाबा म्हणतात, अरे ऐसा वरटा वरता, असं वरती वरती जा. मग तो म्हणतो, अहो रस्ता व्यवस्थित सांगा ना. तिथे एक आला, तो म्हणतो, अरे हे राऊळ यांना रावळांना काय विचारतो, रावळांनी जे सांगितलं असं वरती द्या ना. मग तो श्रीप्रभू बाबांनी ज्या रस्त्यानं सांगितलं त्या रस्त्यानं गेला. बरोबर तो देऊळवाड्याला जाऊन पोहोचला. त्यानं वाट विचारली देऊळवाड्याला जाण्याची. त्यानं जर वाट विचारली असती देवापर्यंत पोहोचण्याची, तर तो रस्ताही देवानं सांगितला असता. परमेश्वरानं ती ब्रह्मविद्याही निरूपण केली असती. मात्र जी वाभागी आहेत, अशा रीतीनं त्याला तो रस्ता दाखवला. असत त्या तलावाच्या काठावरती आदित्याच्या मंदिराच्या टेकावर पूर्वाभिमुख लिंगाचे देऊळ. तिथे एक ब्राह्मण स्नान करायच्या आणि त्या मंदिराच्या जवळ जाऊन जे धोत्र आहेत ओले झालेले ते त्यानं सुकवायचे, वाळवायचे. आणि श्रीप्रभू बाबा खेळत खेळत त्याच्या जवळ जायचे. तो ब्राह्मण धोत्र जसं वाळवतो, धोत्र वाळत नाही तोपर्यंत वेदाच्या तो रुचा म्हणतो. वेदमंत्र तो म्हणत राहतो. वेदातल्या ज्या रुचा आहेत, ज्या कांडी आहेत, त्या म्हणत जातो. त्याच्यातली एक कांडी तो विसरला, एक ओवी तो विसरला. श्री प्रभू बाबा त्याच्याकडे पाहून म्हणता, मेला जाय, भुलला भुलला म्हणे, विसरला विसरला म्हणे. तो धनंजय म्हणतो. श्री प्रभू बाबा त्याला म्हणता, अरे चुकला चुकला म्हणे. मग श्री प्रभू बाबा ती वेदाची रुचा अगदी व्यवस्थित रीतीनं म्हणतात. मग त्याला म्हणतात, नागुजया नागुजया म्हण. आणि ती ओवी ती रुचा ती खांडणी देवानं म्हणून दाखवली. त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. अहो आश्चर्य काय वाटायचं, परमेश्वर अवतार आहेत. परमेश्वर म्हणजे ब्रह्मविद्या, शुद्ध तो बुद्ध तो असा जो परब्रह्म परमेश्वर अवतार, जिथं अथांग ज्ञान आहे. श्री प्रभू बाबा परमेश्वर अवताराने प्रथम सृष्टी चैतन्य विद्यावंत, चैतन्य विद्या आपणच दिली. त्या चैतन्य विद्यावंतानं वेद बदला. तो परमेश्वर तो सर्वज्ञ आहेत. परब्रह्म परमेश्वर अवतार अशा प्रकारे जे काही चुकतात वेद उच्चारण करताना, त्याला श्री प्रभू बाबा सांगतात का इथं तू चुकला, इथं तू म्हण. जसे आमचे स्वामी वेरूळला बसलेले असतात चतुर्विध मठामध्ये, 13 महाजन बळहेग्रामचे देवाच्या दर्शनाला आलेले असतात. बरेच दिवस स्वामींच्या सहवासामध्ये सन्निधानामध्ये ते असतात. त्याच्यातला एक ब्राह्मण नागदेव भट, पदकर नागदेव भट, रोज मनामध्ये त्याला विचार येतो का सर्वज्ञ माझ्यावर प्रसन्न झाले तर मी हे मागेन. रोज विसरून जातो. एक दिवस स्वामी त्याला सांगतात, मागा काय पाहिजे. तो म्हणतो, महाराज या वेदाच्या रुचा या मला मुखोद्गत यायला पाहिजे. गायत्री मंत्रासारख्या मी सहज म्हणायला पाहिजे. त्याची मी पद तयार करावे, त्याच्या ओव्या तयार कराव्या. सर्वज्ञांनी त्याला प्रज्ञा दिलेली आहे, धारणा शक्ती दिलेली आहे. असाच एक ब्राह्मण दरिद्री असतो. तो बंदेश्वराच्या मंदिराच्या पश्चिम दिशेला त्याचं घर. श्रीप्रभू बाबा तिथे खेळत असतात. खेळता खेळता त्या ब्राह्मणानं पाहिलंय. तो रावळाजवळ आला, साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणाला लागला आणि तो म्हणतो, महाराज प्रभू कुटुंब मोठा आहे माझ्या, लेकरं बाळावाला नाही, पण महाराज कुठलाच व्यवसाय तो सक्सेस होत नाही. कुठलाही मी व्यवसाय करतो त्याच्यात मला यश नाही, धनद्रव्य मला मिळत नाही. महाराज उपजीविका चालवावी कशी. श्री प्रभू बाबा सर्वज्ञ दयाळू मयाळू परमेश्वर तो देवाला विनंती करतो, महाराज आपण कृपा करावी. स्वामी महाराज त्याच्याकडे कृपादृष्टीने अवलोकन करतात. त्याला म्हणतात, जा मेला जा म्हणे, एलिसपूर जा म्हणे, अळसपूरला जा म्हणे.
तिथं तुला दानाला गाय भेटल. तो म्हणतो महाराज मी मूर्ख ब्राह्मण, ना वेदाचे ज्ञान, ना पुराणाचे ज्ञान, ना उपनिषदाचे ज्ञान, तिथं जाऊन मला कोण देईल. श्री प्रभू सर्वज्ञ म्हणतात मेला जाय, जाय ना म्हणे. तो गेला. तिथं असलेला राजा, तिथं चर्चा चाललेली असते ब्राह्मणांची. जसा हा ब्राह्मण तिथं गेला, त्यांनी पाहिलं त्या राजानं. त्यानं सांगितलं अरे या ब्राह्मणाला बसवा, मान सन्मान करा. त्याला गंधाक्षता टिळा लावली, त्याचं पूजन केलेलं आहे. त्याला बरेचसे आसू दिलेले आहेत, एक गाय दिलेली आहे. घरामध्ये लागणारं जे सामान आहे, ग्रह सामान, घरातल्या वस्तू त्याला सगळ्यात दिलेल्या आहेत. कपडे लत्ते दिलेले आहेत, धनधान्य दिलेलं आहे. तो संपन्न होऊन येतोय घरी. श्री प्रभू बाबांच्या चरण कमळावरती तो डोकं ठेवतो. म्हणतो महाराज आपल्या कृपा प्रसादाने मला हे भेटलं. त्या दिवसापासून रोज श्री प्रभू बाबांना दंडवत केल्याशिवाय तो कुठंच जात नव्हता. दिवस उजाडला का आधी श्री प्रभू महाराजांकडे यायचे, आधी श्री प्रभू बाबांचे दर्शन घ्यायचे. अशा प्रकारे परमेश्वर अवतार, त्याची ती क्रिया, परमेश्वर त्याला जे दारिद्र्याचा लेप आहे त्याच्या परमेश्वर नष्ट करतात. परमेश्वराजवळ काय नाही आहे. जसा कनाशीचा ब्राह्मण परब्रह्म परमेश्वर अवतार, जसं सारंग पंडित स्वामी महाराज एक दिवस सारंग पंडिताच्या सोबत त्याच्या घराकडे चाललेले असतात. रस्त्यामध्ये वैजनाथाचं मंदिर, ते मंदिर बांधणं काम चालू असते, बांधण्याचं काम चालू असते, फार मोठं मंदिर. त्यावेळेस स्वामी त्या सारंग पंडिताला म्हणतात, पांड्या हे काही जी हे देऊळ वैजाई करते आहे, महादेवराजाची आई करते आहे. श्री प्रभू स्वामी त्यांना सांगतात. तो म्हणतोय महाराज ती वैजाई राणी भद्रकार, ती सिंहासनावरती बसते आणि तिथे वेदविद संपन्न ब्राह्मणांना, विद्वान ब्राह्मणांना ती वृत्ती देते. स्वामी सांगतात तुम्ही जा. सारंग पंडित म्हणतात महाराज मी मूर्ख, मी जाऊन करू काय. तिथं तर परीक्षा घेतल्या जाते. स्वामी सांगतात जा, तुमची परीक्षा घेतली जाणार नाही. तुम्ही तिथं गेल्याच्या बरोबर तुम्हाला ते दान मिळणार. तो गेलेला आहे मोकानंदाला घेऊन. तिथं गेल्याच्या बरोबर सारंग पंडिताची परीक्षा न पाहता सारंग पंडिताला ती राणी विचारते आपण कोण. ना आम्ही पैठणकार सारंग पंडित. अरे लिहा यांचे नाव वहीत. मग जेव्हा त्यांना सासनी नाव पडावं त्यावेळेस त्यांना ताप आलेला आहे. स्वामींच्या जवळ येतात. स्वामी सांगतात जा आता, ताप नाही साधा. मग ते गेले. त्या वैजाई राणीनं त्यांना वृत्ती लावून दिली. 60 आसू चौथऱ्या, एक म्हैस, शेताची पाटी 4 एकर, एक दासी. अशा प्रकारे त्यांना भरपूर मिळालं स्वामींच्या कृपा प्रसादानं. असाच हा ब्राह्मण स्वामी महाराजांनी याला सांगितलं, त्याला गौदान भेटलेलं आहे. असं परब्रह्म परमेश्वर अवतार ज्याची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती परमेश्वर पूर्ण करतात. शूद्र देवता जर पूर्ण करते, तिचा नवस केला तर हा तर जगाच्या नाथ परमेश्वर. चिंतामणी कामधेनू कल्पतरू, परमेश्वर चिंतिले देणारा, मनातलं जाणून देणारा. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला गौदान भेटलेलं आहे. असाच एक ब्राह्मण सोमवारच्या दिवशी तो देऊळवाड्याला जायचा. तो दुर्बळ म्हणजे दरिद्री असतो. कन्या उपवर झालेल्या आहेत. एक दिवस बंदेश्वराच्या जवळच तो रिद्धपूरला आलेला आहे. श्री प्रभू बाबांच्या तळाच्या काठावरती जो तलाव आहे, त्या तलावाच्या काठावरती श्री प्रभू बाबांचे दर्शन झालं. साष्टांग दंडवत घातले. त्यानं ऐकलेलं असते श्री प्रभू महाराज हे सर्वज्ञ आहेत.
हे परमेश्वराचे अवतार आहेत. ते काहीही देऊ शकतात, जे मागितलं ते देतात. तो रावळांना विनंती करतो, जी जी माते कन्या रत्न असे. महाराज त्या उपवर झालेले आहेत, पण त्यांचे लग्न करण्यासाठी, विवाह करण्यासाठी द्रव्य नाही. काकुळतीला येतो, हात जोडून विनंती करतो. हृदय भरून आलेले आहे, डोळ्यात अश्रू आलेले आहेत. अत्यंत तो प्रार्थना करतो, महाराज मी निष्कंचन, खायलाही नाही घरामध्ये, काही भिक्षाही मिळत नाही, करावं काय. श्री प्रभू बाबा त्याला म्हणतात, मेला जाय, ये ये म्हणे, चल माझ्यासोबत ये म्हणे. श्री प्रभू बाबा पुढे, तो मागे, बंदेश्वराच्या पाठीमाग. श्री प्रभू बाबा त्याला नेतात. तिथे एक दगड असतो, तो थोडासा बाजूला केला. तिथे एक कढई भरलेली गिनीनं आसून सोन्याची चम चमकत बाहेर येते. श्री प्रभू बाबांनी त्या कढईमधून 3 ओंजळी, त्या रांजणामधून भरून 3 ओंजळी त्याच्या पदरात टाकलेल्या आहेत आणि त्याला म्हणतात, मेला जाय, जाय जाय ना म्हणे. पण तो ब्राह्मण लालची श्री प्रभू बाबांना म्हणतो, महाराज अजून द्या ना. श्री प्रभू बाबा त्याच्या पाठीवरती थाप मारते, बुक्की मारते, मेला जाय, जाय जाय ना म्हणे. मग तो तिथून निघतो. श्री प्रभू बाबा तिथून गेले हे त्यानं पाहिलं. अर्ध्या रस्त्यातून वापस येतो. तो तिथं जातो. तो दगड त्यानं उचलून घेतला, बाजूला सरकवला आणि तिथं पाहतो तर त्याचे हात कोळशानं भरतात. तो म्हणतो, जेवढं माझ्या भाग्यात तेवढं श्री प्रभू बाबांनी दिलं. अशा प्रकारचा लोभ करू नये, ते त्यानं केला. श्री प्रभू बाबा प्रसन्न होऊन जेवढं द्यायचे तेवढं देतात. जसं स्वामी महाराज त्या कनाशीच्या ब्राह्मणाला म्हणतात, अहो तुमच्या कर्मात आहे, कर्म वशात आहे, तुम्ही अजून का मागतायत, अजून दुसरं मागा. तो म्हणतो, नाही जी, मध्ये हेची व्हावे, मध्ये हेची व्हावे, 3 वेळा म्हणतात. तशा प्रकारे याच्या भाग्यात तेवढंच आहे तर तेवढंच मिळणार. अशा प्रकारे भोंडनी हे पूर्णवेशी आंडोरी भोंडना ओळवावया, ओडियाळाच्या पाळीस येते. कुमारी म्हणजे ज्या कुवाऱ्या कन्या आहेत, त्या रिद्धपूर मधल्या, त्या परमेश्वरपूर मधल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या एक पूर्णमासी येते. भोंडनी नावाचं सण कदाचित रविवारी पौर्णिमा येते. त्या दिवशी त्या सगळ्याच्या सगळ्या भोंडना ओळवावया, ओडियाळ म्हणजे तलाव, त्या तलावाच्या काठावरती येतात. तिथं असलेली देवता, त्या देवतेला ते पूजा अर्चना करतात आणि त्यांच्यामध्ये वाद विवाद चालतो. श्री प्रभू बाबा त्यांच्यामध्ये जातात. श्री प्रभू बाबा ते काहीतरी खेळ खेळत असतात, भोंडण्याचा खेळ. आणि दोन्ही पक्षाला श्री प्रभू बाबा, काही कन्या या बाजूला, काही कन्या त्या बाजूला, 10-10, 5-5 श्री प्रभू बाबा इकडे होतात, त्यांच्या जय होतो. तिकडे गेल्यावरती त्या म्हणतात, रावळ आमच्याकडे या ना, मग तिकडून जय होतो. जसं आज भेंडी खेळतात तसं भोंडणी. अशा प्रकारे श्री प्रभू महाराज त्यांचे अलंकार, वस्त्र विशेष होती, नाना प्रकारचे नाव ते जे चाललेले असतात. अशा प्रकारे हा जो खेळ आहे, भोंडणीचा खेळ, परमेश्वर अशा प्रकारे हा खेळ खेळत असतात. त्या कन्यामध्ये खेळून परमेश्वर ज्या बाजूला झाले त्या बाजूच्या जय. मग त्या दुसऱ्या म्हणतात, महाराज आमच्याकडून व्हा ना, तिकडून झाले का तिकडून त्यांच्या. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार हा खेळ खेळतायत. लपंडावाचा खेळ असेल, कुठला तरी खेळ आहे. भोंडणा म्हणजे अश्विन महिन्यातले गोल धरून खेळण्याचा खेळ. अश्विन पौर्णिमा, भोंडणी पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमा. आणि ते जसं रास खेळतात ना, गोल गोल होतात, तशा प्रकारचा तो खेळ. त्या खेळामध्ये श्री प्रभू बाबा ज्या बाजूने झाले त्यांच्या विजय. मग तिकडच्या कन्या बोलवायच्या, तिकडा विजय.
असं परमेश्वर अवलोकन करून खेळ त्यांच्यामध्ये खेळतात. उभया पक्षांना जय 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 देत आहेत. आणि अशाच रीतीनं श्री प्रभू बाबा वेळच्या पहारा संध्याकाळच्या वेळेस गोपाळ सावल्याच्या दोंडिया बांधती, कांबळ्याची दौंडी बांधती, श्रीखंडीची उटी म्हणजे उटी लावायची. काही गोपाळ अशा प्रकारचे नटायचे, सजायचे. आणि हाती खोब्याची डांग घेते. डांग म्हणजे काठी, खोब्याची म्हणजे ज्याला थोडेसे वाकडी हेकडी काठी किंवा ज्याला अशा प्रकारची ती काठी असते. ती खोब्याची काठी किंवा त्याच्यामध्ये थोडे छोटे छोटे खाच पडलेले आहेत. अशा प्रकारची ती खोब्याची काठी ते श्री प्रभू बाबा ते गोपाळ हातामध्ये घेऊन ते खेळ खेळत असतात. आणि खळारी गोणी भौरी देते, तेवीच म्हणती पायक्या पोरा दूध घालेन. अशा प्रकारचा तो काहीतरी खेळ आहे. नावं घेतात. त्या खेळामध्ये श्री प्रभू बाबा तिथं जातात. श्री प्रभू बाबा आपल्या श्रीकरामध्ये ती काठी घेतात, श्रीमुकुटाभोवती भवन घेतात, गरगर गरगर फिरवतात. एकाची कासा धरी ती कोणाचं कास कमरेला असलेलं वस्त्र ते पकडायचे. अशा प्रकारे खेळ खेळतायत श्री प्रभू बाबा. त्या गोपाळामध्ये जे झुंज चालते त्या झुंजामध्ये श्री प्रभू बाबा खेळतात आणि त्या गोपाळांना जयत्कार देतात. अशा प्रकारे उभया जयित देणे असं करतात. जसं आमचे स्वामी महाराज असंच एकांक काळामध्ये असताना एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी रस्त्यानं चाललेले असतात. एका झाडाखाली दोन विद्वान बसलेले असतात. ते स्वामी महाराजांना सांगतात, महाराज आम्ही दोघंही चर्चा करतो, आमच्यातलं कोण जिंकते, कोणाची जीत होते, कोणाची हार होते हे आपण सांगा. स्वामी महाराजांना त्यांनी साक्ष केलेलं आहे. स्वामी महाराजांना आसन टाकलेलं आहे. स्वामी बसले. मग दोघंही चर्चा करतात. मग एक चर्चा करताना एक अडतो, त्याला काही स्फुरत नाही. स्वामी महाराज कृपादृष्टीने त्याच्याकडे अवलोकन करतात आणि त्याला म्हणतात, अहो तुमच्या पक्ष जिता असे की तुम्हाला हे येते की म्हणा. आणि ते म्हणायला लागतात. मग हा इकडचा अडतो. मग स्वामी महाराज त्याच्याकडे पाहतात आणि त्यालाही ते स्फूर्ती होते आणि तो व्यवस्थित रीतीनं त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि त्याला अडवतो. अशा प्रकारे प्रहरभर स्वामी महाराज साक्ष म्हणून राहतात आणि दोघांकडे कृपादृष्टीने अवलोकन करून दोघांना उभयता जयित देतात. तशा प्रकारे परमेश्वर निपक्षपाती आहे. साक्षी म्हणून परमेश्वर राहतात. जसं गीतेमध्ये भगवंत सांगतात, परब्रह्म परमेश्वर सांगतात की आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा मत्सर करत नाही, कोणी आम्हाला प्रिय नाही. अशा प्रकारे नमे द्वेषोस्ति न प्रिया समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिया हे भजंती तू माम भक्त्या मैती तेषु चाप्यम. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, ना मी पक्षपाती आहे, कोणाचा पक्ष मी घेत नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणावरती अतिप्रिय नाही. मात्र ते भक्त मला प्रिय आहे, जे अंतःकरणापासून माझी भक्ती करतात. मी त्यांना प्रिय, ते मला प्रिय, मी त्यांच्यात, तो माझ्यात. अशा प्रकारे इथेही श्री प्रभू बाबा ते कार्य प्रगट करतायत. पोळ्याचा सण येतो. त्या सणाच्या दिवशी सगळ्या गावातले जे शेतकरी आहे त्या तलावाच्या काठावरती बैल सजवतात, शृंगार करतात. त्या बैलांना सुंदर प्रकारे असं सजवतायत. त्यांचे शिंग घासून काढतात, त्या शिंगांना रंग लावतायत आणि त्या शिंगावरती नाना प्रकारचे चमकिले अनेक रंगाचे कागद चिटकवतात. त्यांच्या अंगावरती झुले टाकतात, फुगे बांधतात. अशा प्रकारचे ते बैल सजवलेले आहेत. सगळे बैल तिथे घेऊन येतात श्री प्रभू बाबा आणि तिथे येतात. श्री प्रभू बाबा त्या बैलांकडे अवलोकन करतात आणि श्री प्रभू बाबा म्हणतात,
त्या गळ्यामध्ये घुंगरू, शेंब्या अशा प्रकारे शृंगारलेले बैल संबंध देतात, अनुकार करतात. त्या बैलांकडे पाहून हो हो म्हणतात. ते बैल संपूर्ण रान उधळून जातात, पुन्हा येतात. अशा प्रकारे श्री प्रभू महाराज मुखे बनून, प्रमुख बनून त्या गावामध्ये घरोघरी जातात. आधी घरधनीन श्री प्रभू बाबांचं गंधाक्षता पूजन, नाना प्रकारचे पदार्थाची आरोगणा, मग सगळ्यांना भोजन होते. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा घरोघरी ही लीळा करतात. बैलांशी खेळ क्रीडा करणे, बैलांना संबंध देणे. पशुशी परमेश्वर विद्यानंद देती का फळानंद देती. जसे आमचे स्वामी महाराज घोड्यांना, गरुड घोड्याला किंवा ते हेडावाचे जे घोडे प्रत्येक घोड्यावरती बसतात त्यांना संबंध देतात. विकत असताना त्या घोड्याच्या पाठीवरती श्रीकर ठेवतात. म्हणतात पहा 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 हा घोडा कसा वेग आहे याचा, कसा हा घोडा चालतो, कसा ऐटीत आहे असं दाखवतात. तसं श्री प्रभू बाबा इथं बैलांशी खेळ क्रीडा करतात. असं भाग्यवान ते जीव आहेत, मात्र कुठल्या तरी दुष्कर्मामुळे त्या बैलाच्या योनीत गेलेले आहेत. परमेश्वर त्या बैलांना संबंध दान देतात. भोगभूमीमध्ये त्यांना मनुष्य देह होणार आहे. त्यांना घाबरवतात, त्यामुळे त्यांचे अनेक जन्माचे कर्म नसतात. पशुशी परमेश्वर अशा प्रकारे लीळा करतात, क्रीडा करतात, घरोघरी आरोगणा करतात. श्री प्रभू बाबांचे पूजन चालते. हेतुक निर्हेतुक जे काही असेल त्यांची जशा प्रकारची श्रद्धा तशा तशा प्रकारचे फळ परमेश्वर देतात. त्या रिद्धपूरमध्ये केवळ बैलांनाच नाही तर गाईलाही संबंध देतात. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या नगरमध्ये, रिद्धपूर फार मोठं नगर, त्या नगराला चारी बाजूला, चारी दिशेला मोठमोठे महाद्वार आणि पौडीनं बांधलेले, संपूर्ण नगराच्या बाहेर पौडी म्हणजे भिंत, कंपाऊंड केलेलं आहे शहरा पुऱ्या नगराला. जसा किल्ला असतो, किल्ल्याला चारही बाजूला भिंती असतात, तशा प्रकारे त्या भिंती बांधलेल्या आणि 4 महाद्वार. रस्ता कुठलाच नाही या महाद्वारातून आत शिरणे रिद्धपूरमध्ये. तर रिद्धपूर बाजाराचा गाव, फार मोठा गाव, श्रीमंत तिथं लोक असतात, महाजन असतात, केशव नायक, ईश्वर नायक, अशा प्रकारे तिथं असलेले ते भोपोपाध्य, तिकोपाध्य, जानोपाध्य, राणोपाध्य. तर पूर्वेचं महाद्वार, त्या महाद्वारापासून थोडस पुढे गेले तर तिथं ती दिवार, ती भिंत, कंपाऊंड घातलेली, त्याच्याजवळ मोठमोठे दगड, चिरा त्या गाडून ठेवलेले. त्या चिऱ्याच्या आड श्री प्रभू बाबा लपायचे. संध्याकाळच्या वेळेस कधी कधी त्या चिऱ्यावरती उभे राहायचे, कधी आड लपायचे. सायंकाळच्या वेळेस जे गायी चरण्यासाठी घेऊन गेलेले, गायींना चारण्यासाठी घेऊन गेलेले गोपाळ संध्याकाळच्या वेळेस त्या गायी घेऊन येतात. त्या महाद्वारानं अंदर गायी आता येणार, श्री प्रभू बाबा त्या तो चिरेबंद जो दगड आहे तिथं लपलेले असतात. अचानक बाहेर निघतात, अंगावरती एक कपडा घेतलेला असतो आणि जोराने श्री प्रभू बाबा ओरडतात, होजी रे होजी. ते गायी उधळतात, धावतच सुटतात आणि ते पार लांब जाऊन श्री प्रभू बाबाकडे पाहत राहतात. जे गुराखी गवडी ते पुन्हा गायी हाकत तिथं येतात. पुन्हा गायी श्री प्रभू बाबा त्या गायांना बुजाडतात. त्या गाया पुन्हा भयभीत होऊन धावतच जातात. त्या आवाजानं श्री प्रभू महाराज जोरानं आवाज करताय, हू हू करत, आणि तो अंगावरचा कपडा त्यांना जोराने असा दाखवतात. तिसऱ्या वेळेस मग ते गोपाळच येतात सगळेच्या सगळे. ते म्हणता महाराज गायींना आज जाऊ द्या ना, कारण गायीचे बछडे ते उपाशी असतील. गायीचे दूध त्यांना भूक लागलेली असेल महाराज, गायीला जाऊ द्या ना. आणि गायीचे जे मालक आहेत ते आमच्यावरती रागवतील ना, कोपतील ना. मग श्री प्रभू बाबा
त्यांच्यावरती कृपादृष्टीने अवलोकन करतात. मग म्हणतात मेला जाय, जाय जाय म्हणे. मग त्या गायी नगरामध्ये घरोघरी जिथल्या असतील तिथं जातात, त्या गायी बांधून देतात, वासरं दूध पितात. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या गायींना बुजाडतात. असं केल्यामुळे जसं श्री दत्तात्रय प्रभू व्याघ्र देशात बाहेर आले, हाक देतायत. पाठीमागचे लोक मागं पळतात, पुढचे पुढं पळतात. श्रीचक्रपाणी राहू तसे स्थिर उभे राहतात. जसं श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या लोकांना घाबरवलं, भयभीत केले, काही पळाले, काहीचे गुडघे फुटले, त्यांच्या कर्मनाश करणे, योग्यता करणे. तशाच प्रकारे इथेही श्री प्रभू बाबा अशा प्रकारच्या लीळा करतायत. असं श्री प्रभू महाराज परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहेत. त्यांना अव्यवस्था जमत नाही, कारण परमेश्वर अनंत शक्ती परमेश्वर सकळाशी विषय व्यवस्था करतील. तिथं सगळ्यांनी नीती नियमानं वागावं. इथं आपल्याला जे मनुष्य देह मिळालेला आहे, त्या मनुष्य देहामध्ये व्यवस्थित आपण आपलं वर्तन करावं, नीती नियमानं वागावं. पण काही जे मालक असतात ते मजुरावरती अत्याचार करत असतात, त्यांच्या कामाचा मोबदला ते व्यवस्थित देत नाही. आणि अशाच रीतीनं वाजेश्वराच्या दक्षिण दिशेला असलेलं शेत, आज स्थान आहे तिथं, दोन्ही स्थान, तिथं कापसाचे शेत असतात. कापसाचे मालक मजूर कापूस वेचून घेतात, पण त्याचा मोबदला व्यवस्थित चुकवत नाही. ते श्री प्रभू बाबाची वाट पाहतात. श्री प्रभू बाबा जर आले तर आम्हाला व्यवस्थित मजुरी मिळेल. मग श्री प्रभू बाबा जातात तिथं आणि त्यांना सांगतात, त्या शेत मालकाला, यांना एवढं द्या, यांना एवढं द्या. ज्याच्या जशा प्रकारे मजुरी केलेली, कापूस वेचलेला आहे तशा प्रकारे मग दोघांनाही आनंद होतोय, शेत मालकालाही आणि मजुरांनाही. मजुरांना वाटलं आपली मजुरी व्यवस्थित आपल्याला मिळाली, आणि शेतकऱ्यांना वाटलं तर आपल्यालाही आपणही व्यवस्थित दिलं. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांना कोण निर्बंध घालणार आहे? श्री प्रभू बाबा जसं सांगतात ते तशा प्रकारे वर्तन करतायत. असं श्री प्रभू महाराज खेळ क्रीडा करता करता जी कासाराची आळी आहे, कासार म्हणजे जिथं भांडे विकतात, भांडे विकण्याचा जो बाजार असतो, त्या बाजारामध्ये, त्या दुकानावरती कधी कधी श्री प्रभू बाबा बसतात भांड्यांच्या. त्यावेळेचे पितळीचे भांडे, तांब्याचे भांडे, कास्याचे भांडे, म्हणून ते कासार. कास जास्त विकायचे म्हणून ते कासार. काश्याचे भांडे, आता ते भांडे कुठे मिळतात काश्याचे? फार कमी. आळंदीच्या जवळ असलेले त्यांचे ते बिढार, बाहेरचे यायचे कासार ते भांडे विकण्यासाठी. दूर दूरचे व्यापारी तिथे यायचे. आळंदी म्हणजे मोठमोठे रांजण दगडासारखे, तिथं दूध निवावायचे अशा प्रकारचे. आणि तिथं त्यांचे तिथं ते तंबू तणावे, त्यांनी आपले डेरे तिथं टाकलेले. श्री प्रभू महाराज आताही असतात ना, भांडे विकणारे येतात. श्री प्रभू बाबा त्या दुकानामध्ये प्रवेश करतात, त्या भांड्याला स्पर्श करतात, तिथं आरोहणा करतात. पसारी बैसती म्हणजे जिथं ते पैसे मोजतात तिथं बसायचे. आणि मग श्री प्रभू बाबा दुकानावरती बसून, आणि जे गिऱ्हाईक येतात त्याला म्हणतात, मेला जाय, हे घे ना म्हणे. अरे हे भांड घेऊन जा. मग त्याला तो भांड तो घेतो. त्याला वाटते रावळाने आपल्याला स्वस्त दिलं, यांना वाटलं रावळाने आपला नफा कमवून दिला. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा दोघांना ते तशा प्रकारचे द्यायचे. जसं आमचे स्वामी महाराज हौसांबिकाशी लग्न केल्यानंतर, विवाह केल्यानंतर, त्या सावकार तिचे जे वडील असतात ओरंगळ मधले, ते स्वामी महाराजांना नेहमी विचारतात, कारण तो वाणी व्यापारी असतो. तो म्हणतो, महाराज हे पदार्थ विकत घेऊ का? मग स्वामी महाराजांनी सांगायचे की ह्या वस्तू घेऊ नका. मग त्यांनी ते घ्यायच्या नाही. जे घ्यायला सांगितलं ते घ्यायचे, ते विकायचे, तर त्यांना तो नफा व्हायचा. अशा प्रकारे श्री प्रभू महाराज इथं करतायत.
तिथंच कमळ शेठी नावाचा एक सेठ अनोबासांची ही मांडलेली लीळा, अनोबासांच्या स्मरणात असलेली ही लीळा. काही लीळा परशुरामबास, काही अनोबास, म्हणजे अशा प्रकारे श्री प्रभू बाबांचे जे चरित्र हरवल्या गेलं, नंतर ते चरित्र परशुराम व्यासांनी लिहिलं आणि त्यावेळेस अनोबासाच्या वासनाही त्याच्यात टाकलेल्या आहेत. तर असाच एक कासार ज्याचं नाव कमळ शेठी, त्याच्या घरी श्री प्रभू बाबा त्या गलीमधून जाणं येणं करायचे, पण कधी त्याच्या घरी गेले नाही. त्यालाही वाईट वाटायचं, तर श्री प्रभू बाबा काय येत नाही. एक दिवस तो आपल्या दुकानावर बसलेला आहे, श्री प्रभू बाबा तिकडून येत असतात. त्यानं पाहिलं, तो रावळांच्या जवळ जातो, हात जोडून विनंती करतो, चरणावरती डोकं ठेवतो. तो म्हणतो, महाराज या दासालाही पवित्र करा ना, या दासाचं घर पवित्र करा ना, चला ना. विनंती करतो तो, महाराजांना दंडवत घालतो. श्री प्रभू बाबा त्याला म्हणतात, मेला जाय, उठ उठ म्हणे, चाल म्हणे. मग त्या कमळ शेठीच्या घरी जात आहेत. त्यानं एक पलंग टाकलेला आहे, त्याच्यावरती नवी गादी टाकली, त्याच्यावरती चादर टाकलेली आहे. श्री प्रभू बाबांना त्याच्यावरती आसन झालेलं आहे. श्री प्रभू बाबांचं ताट आणलेलं आहे, ताटामध्ये श्री प्रभू बाबांचे चरण घेतलेले आहेत. पाणी असं गरम थंड पाणी आणतो, श्री प्रभू बाबांचे चरण प्रक्षालन केले, स्वतः चरणोदक घेतोय आणि ते पाणी आपल्या अंगावरती शिंतोडतो आणि संपूर्ण घरामध्ये टाकलेलं आहे, त्यानं शिंतडलेलं आहे. अशा प्रकारे तो आपलं घर पवित्र करतो. श्री प्रभू बाबा अत्यंत प्रसन्न असतात. तो आपल्या पत्नीला म्हणतो, अगं तुला जेवढंही काही स्वयंपाक करता येईल तेवढं कर. आणि तिनं सुंदर असं स्वयंपाक तयार केलेला आहे. तांदळाचा भात केलेला आहे, चपात्या केलेल्या, पोळ्या केलेल्या आहे, गाजराची पत्र शाक म्हणजे भाजी बनवलेली आहे, चण्याचे वरण तूप, अशा प्रकारे उत्तम प्रकारचा उपार श्री प्रभू बाबांना जेवण देतोय. हिरवं डांगर जे खरबूज आहे, ते जे आरोगणा झाल्यावरती खरबूज दिलेलं आहे, तेही गोड असते. श्री प्रभू बाबा आरोगणा करताय अत्यंत प्रसन्नतेनं. मग श्रीमुख प्रक्षालन झालं. पानाच्या विडा श्री प्रभू बाबांनी तांबूळ घेतलेला आहे आणि श्री प्रभू बाबा त्याच्याकडे म्हणतात, आय्या आता माझ्या होय म्हणे, प्रसन्न झाले. मग तो हात जोडून म्हणतो, महाराज या चांडाळाचं घर, या पाप्याचं घर आपण पवित्र केलं. महाराज नेहमी आपण इकडे जर आले तर माझ्या घरी येत जा प्रभू. कृपा दृष्टी माझ्या लेकरावर, माझ्या कुटुंबावर टाकावी महाराज. आणि अशा रीतीने श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत करत त्या कासारा आळीमध्ये जायचे, कासारांच्या त्या गलीमध्ये. मग त्याच्या घरी जायचे, कमळ शेठीच्या. असा तो कमळ शेठी भाग्यवान श्री प्रभू बाबांना विनंती करून तो घरी घेऊन जात असतो. अशाच रीतीने श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत जातात. त्याच्या भजनाचा स्वीकार केला. सहेतुक असलं तर मायेचं फळ, भजनाचं फळ, आणि ती चाल वाढत जाते. आणि निर्हेतुक असलं तर निश्चित परमेश्वर त्याला प्रेमदान देणार आहे. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा लेकरांना घेऊन खेळायला जात आहेत. माळ्याचा मळा आहे, त्या मळ्यामध्ये जांभळाचं झाड असते. श्री प्रभू बाबा त्या जांभळाच्या झाडाला स्पर्श करतात. खाली जांभळ असतात. त्या लेकरांना श्री प्रभू बाबा म्हणतात, अरे खा, हे जांभळ गोड आहे. आणि श्री बाबा त्या झाडावरती चढायचे, त्याची फांदी धरून हात काही फांद्या वरून खाली टाकायचे आणि म्हणायचे, खा खा. आणि श्री प्रभू बाबा पिकलेले जांभळ खायचे. गोड गोड आहे ते म्हणे, चावी थुकी करायचे. अशा प्रकारे त्या जांभळाच्या झाडाला स्पर्श करणे, संबंध दान देणे आणि त्याची फांदी डहोळी, ती उपटणे, तिथं असलेला जीव त्याला काढून चैतन्य मायेच्या फळात पाठवणे. अशा प्रकारे परमेश्वर अवतार क्रीडा करत असतात. अन्यत्र माळिनीची क्रीडा, काही माळिनी शेजार पाजारचे जे गाव आहेत, रिद्धपूरच्या शेजारी जे गाव, जालनापूर, सोनोरी, नानोरी, कोळविहीर, खेड, अशा प्रकारचे जे गाव इकडचे तिकडचे, त्या गावाच्या माळिनी ते विकायला यायचे. आता माळिनीच आहे. मग ते भाज्या विकायला यायचे, वांगे, गाजरे, भाजी. काही माळिनी फुलं आणायचे, दवणं आणायचे. दवण्यासारखे सुगंधी वनस्पती, मरुवा ज्याला म्हणतात,
त्याही घेऊन यायचे, ते सगळे घ्यायचे. आणि श्री प्रभू बाबा शाळेच्या उत्तर दिशेला जी भिंत, त्या भिंतीच्या जवळ त्या सगळ्या बसायच्या विकण्यासाठी. माळिनीची तिथे एक रांग लागायची, पंक्ती बसायच्या. श्री प्रभू बाबा खेळत खेळत त्यांच्यामध्ये जायचे आणि श्री प्रभू बाबा आपल्या श्रीकराने घ्यायचे ते भाजी. केजी घेते, भाजी घेते, ते फुलं ढवणा आणि ते इकडून तिकडं गाजरे भांडी घालले. ती हे थोडी आहे, हे जास्त आहे, मग थोडी तिथं अजून टाकायची, जास्त तिथून काढायची. ते म्हणायचे राहुळ आता घातली, आता काढता कसं. अशा रीतीने राहुळ तिथं खेळ क्रीडा करायचे. त्या भाजीमध्ये असलेले संबंधित जीव त्यांना स्पर्श करणे, संबंध दान देणे, त्या माळिनीला आनंद देणे, अशा प्रकारे श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करतायत. रामतीर्थ नावाचं एक ठिकाण, तिथं श्री प्रभू बाबा जायचे. वाजेश्वराच्या जवळ रामविहीर, उत्तर दिशेला त्या रामविहीर, त्या रामविहीर, राम आणि लक्ष्मण हे दोघं भाऊ, रामतीर्थाजवळ त्यांचे घर. आणि त्यांच्या शेतामध्ये, रामाचं जे शेत, त्याच्यामध्ये त्यानं कुवा खोदलेला आहे, त्याला खूप पाणी लागलं. मात्र दोघे भाऊ सख्खे भाऊ, पक्के वैरी, भावाभावाचं काही जमत नाही. त्या रामानं लक्ष्मणाचे ढोर बैल तिथं पाण्याला येऊ द्यायचे नाही, तर लक्ष्मण दुःखी व्हायचा. एक दिवस राहुळ खेळत खेळत त्याच्या शेताकडे गेले. तो म्हणतो, महाराज हा पाहणा, हा रामा माझे बैल पाजू देत नाही. श्री प्रभू बाबा कृपा दृष्टीने अवलोकन करतात. श्री प्रभू बाबा त्याला म्हणतात, मेला जा, ये म्हणे. त्याला घेऊन जातात, एक जागा दाखवतात, त्याला म्हणतात येत खन खन म्हणे. तो तिथं खोदतो आणि तिथं थोडासा गड्डा केला तर तिथं पाणीच पाणी निघते. असा झरा फुटतो तिथं. तो लक्ष्मण विहिरा, त्याला एवढा आनंद झाला. सगळे विहिरी आटून द्यायचे, पण त्याचे पाणी आटायचे नाही. श्री प्रभू बाबा त्या लक्ष्मण विहिरामध्ये श्रीचरण बुडवायचे, कधी कधी स्नान करायचे, कपडे वाळवायचे, कपडे धुवायचे. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या लक्ष्मणाला ती विहीर करून दिलेली आहे. आणि तिथं कधी काही ब्राह्मण वेदमंत्र संध्या करण्यासाठी, वेदमंत्र करण्यासाठी तिथं यायचे आणि त्या ब्राह्मणाच्या सोबत श्री प्रभू बाबाही ते मंत्र म्हणायचे. ते चाटी ते विद्यार्थी चुकायचे मंत्र म्हणता म्हणता. श्री प्रभू बाबा त्याला म्हणायचे, मेला जाय, अरे इथं चुकला म्हणे, ओख चोख, इथं ओखटे झाले, इथं तू चुकला म्हणे, हे व्यवस्थित आहे. आणि त्या पाण्यामध्ये पाहायचे, अरे हे चांगलं पाणी, हे वाईट पाणी, हे गंध पाणी. आणि अशा प्रकारे श्री प्रभू बाबा वेदाचे त्या रुचा त्यांना त्या सांगायचे, त्यांना आश्चर्य वाटायचे. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत असायचे. तिथं रामतीर्थाजवळच, राम विहिरीच्या जवळचे एक गोठाण, जिथं त्या गायी चारायला आणायचे, ते गोपाळ सगळे आणायचे आणि तिथं जेवण करायचे. त्यांनी श्री प्रभू बाबा त्यांच्यामध्ये जायचे, खेळ क्रीडा करायचे. मग श्री प्रभू बाबा त्या गोपाळांकडे पाहून म्हणायचे, हा पाठक गोपाळ, हा वित्र गोपाळ, हा ब्रह्मचारी गोपाळ, हा शुद्ध गोपाळ, हा ब्रह्मा गोपाळ, हा महादेव गोपाळ. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा ते जशा प्रकारचे असायचे तसे ते श्री प्रभू बाबा त्यांचे नाव ठेवायचे. असे श्री प्रभू महाराज. आणि मग ते म्हणायचे, रावळ काला जेवा, आम्ही जे आणलेली शिदोरी ते जेवणार. श्री प्रभू बाबा त्यांना म्हणायचे, मेला जाय, जेवी म्हणे, जेवावे म्हणे. ते म्हणतात, रावळ या. रावळासाठी आसन टाकायचे, आसनावर रावळ बसायचे. मग त्यांनी आपल्या त्या शिदोरी मधले, त्या मोठामधले मोठ शिदोरी, त्याच्यातले पदार्थ काढायचे, चांगले चांगले निवडायचे, श्री प्रभू बाबांना तिथं आराधना व्हायची. अशा प्रकारे दुसरे गोपाळ म्हणजे हे परशुराम बासाची रूढ, हे परशुराम बासा. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत राहायचे.
असंच एक दिवस नगरामध्ये क्रीडा करत करत जातात. विनायक नावे ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचे नाव विनायक, त्याच्या घरी जात आहेत. नवा रांजण आणलेला असतो. श्री प्रभू बाबांनी दुरून पाहिलं. दुरून नेम लावून लक्ष लावून 2-4 दगड घेतलेले आहेत आणि जोरानं मारतायत. तो रांजण फोडून टाकला. अरे खाली आलं. श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत करत तिथं गेलेले आहे. त्या दगडानं तो रांजण फोडला. घरची घर धनीन म्हणते, रावळ हे नवा रांजण आणलेला हा आपण फोडून टाकला. आता आम्ही करावं काय? पाणी भरावं कशात? कारण भांडे तर कोणतेच नाही. मुद्दाम रांजण आणला आणि तो आपण फोडून टाकला. श्री प्रभू बाबा म्हणतात, अग रागावते कशाला? सांडावा म्हणे, आम्ही सांडून देतो ना. ते म्हणते, महाराज आता सांडल्या जाईल. श्री प्रभू बाबा म्हणतात, हो सांडल्या जाणार. श्री प्रभू बाबांनी काय केलेलं आहे? जिथं फुटलेले आहेत ते सगळे एकवट केले आणि काळी माती लावली, चिकनी माती लावली आणि सांडून घेतला, लिपला त्याच्यावरती. आणि श्री प्रभू बाबा तिला म्हणतात, मेली जाय, घे घे म्हणे, हा सांडला म्हणे. ती ब्राह्मणीन म्हणते, महाराज आता हे फुटलेलं हे काही धड होईल, हे काही चांगलं होईल? स्वामी सांगतात, अरे जिथं आम्ही फोडलं तिथून फुटणारच नाही. पाहिलं तर आधी आणलेला त्याच्याही पेक्षा सुंदर अशा प्रकारचा तो रांजण झालेला आहे. किती एक दिवस पर्यंत त्याच्यात पाणी भरलं. बाकीच्या ठिकाणी फुटला, पण जिथं रावळाने फोडला, सांडला, तिथं कधीच फुटला नाही. अशा प्रकारे तो रांजण देवांनी काय केलेलं आहे ते फोडल्यानंतर भांडे भेदन, तिथे जो जीव येणारा त्याला त्याच्यातून काढलेलं आहे रावळांनी. जीव येणारा जडत्वीचा जीव, परब्रह्म परमेश्वर अवतार त्या जडत्वीच्या जीवाला तिथं संपादकत्व करू देत नाही. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांची लीळा. फोडलेला रांजण पुन्हा सांडून दिलेला आहे, तिच्या विनंतीला मान दिलेला आहे. अशाच प्रकारे श्री प्रभू बाबा घरोघरी जात आहे. आत असलेले मडके त्याची उतरंड ती व्यवस्थित नसते. श्री प्रभू बाबा ते उतरवतात आणि आपल्या श्रीकरानं पुन्हा रचून देतात. जे मडकं जिथं मांडायचं तिथं व्यवस्थित मांडतायत. अशा प्रकारे अनुक्रम करताय श्री प्रभू बाबा. अवलोकून पाहतात, तुकून पाहतात आणि मग म्हणतात, अरे वा आता हे व्यवस्थित दिसते आहे. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा उत्तम प्रकारे रचून देतात आणि आनंदित होता. आई आता माझ्या होय म्हणे. आणि मग तिथं शिखावरती असलेली दही, दूध, लोणी, तेल, तूप ते भांडे खाली उतरायचे, त्याच्यात चाखायचे, पुन्हा शिखावर ठेवून द्यायचे. शेता शिवाराचे दिवस काही लोक दाराला कड्या लावून, दोऱ्या लावून अटकून चालले जातात. श्री प्रभू बाबा ते साखळी उघडतात, दारं उघडतात, आत असलेले शिक्यावरती दूध, दही चाकतात. आपणहून अशा प्रकारे ताक असलं काही असलं त्याची चूळ भरतात कांजीची. आणि पुन्हा ते कवाडा लावून श्री प्रभू बाबा तिथून बाहेर असलेला रांजण त्याच्यामध्ये श्रीमुख प्रक्षालन करतात, श्री कर प्रक्षालन करतात, दाढी प्रक्षालन करून तिथून श्री प्रभू बाबा जातात. अशा प्रकारे श्री प्रभू महाराज क्रीडा करतायत. अळजपुरी प्रतिग्रह क्रीडा, जसे रिद्धपूर मध्ये क्रीडा करतात तसंच श्री प्रभू बाबा त्यांची प्रवृत्ती. एक वेळेस ते एलिसपूरला गेलेले आहेत, तिथं घरोघरी क्रीडा करतात. त्यांच्या बाज सुपवती म्हणजे गादी पलंगावरती झोपतात. श्री मुकुट मोठमोठे केस असतात ते विचारतात. तिथं असलेल्या प्रतिमा देवतेच्या त्यांच्याशी खेळ क्रीडा करतात.
तिथं असलेल्या मडक्याच्या उतरंड्या उतरवतात, साग पाक चाकतात, पुन्हा रचून देतात. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा जितके दिवस श्री मध्ये होते तितके दिवस अशा प्रकारच्या खेळ क्रीडा करतात. उतरवाडी अंधाग्रही आरोगणा. एक दिवस तिथं उत्तरवाडी नावाची म्हणजे त्याच्या उत्तर दिशेला असलेली जी गली, तिथं अंधाची घरे, भिलांमध्ये जे अंध आहेत, भिल जातीत अंध जाती असते, त्याच्या घरी जातात. तो जेवायला बसलेला असतो. श्री प्रभू बाबांना पाहिलं, तो उभा राहिलेला आहे आणि आपल्या पत्नीला म्हणतो, अगं उठ उठ, राऊळ आलेले आहेत. ती उठली, श्रीचरणाला लागली, कांबळ्याचं आसन टाकलेलं आहे. श्री प्रभू बाबा त्या भिलाच्या घरी बसतायत. उतरंडी मधलं तिनं तांदूळ काढलं, तांदळाचा भात केलेला आहे, पोळ्या केल्या, वालाचं वरण, त्याचं वरण केलेलं आहे, डाळ केलेली, मध काढला. श्री प्रभू बाबांना आरोगणा दिली. श्री प्रभू बाबा म्हणता, मेला जाय आता, होय होय म्हणे. आरोगणा झाली, गुळा विडा झाला. पान घेऊन तिथून श्री प्रभू बाबा जात आहेत. अशा प्रकारची श्री प्रभू बाबांची लीळा. जसं आमचे स्वामी महाराज विंझी गोंडवाडा, सातपुड्या पर्वतामध्ये जे गोंड भील असतात त्यांच्यामध्ये जात आहेत. त्यांच्यामध्ये ते भात शिजवतात वेळूच्या कांडामध्ये. ते वेळू जे बांबू आहे ते तोडून आणतात. त्या कांडार जे पोकळ असते त्याच्यामध्ये तांदूळ आणि पाणी टाकतात आणि बाहेरून दोन्ही दारा बंद करून घेतात. त्या बांबूचे दोरी छिद्र बंद केल्यावरती ते विस्तव पाडतात, विस्तवामध्ये टाकतात आणि भात शिजला का हे त्यांना बरोबर समजते. त्यांच्या तो कुकर आणि मग त्यांनी पत्रवाळीमध्ये त्यांनी चिरायचे त्या विळानं, तो भात त्याच्यावरती टाकायचा. असा घवघवाट वास त्या भाताच्या. एका द्रोणामध्ये सद ठेवायचे, एका द्रोणामध्ये पाणी, वरून पत्रवाळी झाकून द्यायचे. मग स्वामी महाराज ही लीळा अवलोकन करून त्या जंगलामध्ये जायचे विजनाला. तर मग बराच वेळ झाला, सूर्य माथ्यावर आला तरी स्वामी येत नाही. मग ते भील त्या जंगलामध्ये सगळ्या दिशेनं, 10 दिशेकडे, 8 दिशांना पसरून जायचे. स्वामी महाराजांना ते धुंडाळायचे, शोधायचे आणि आवाज द्यायचे, किरू किरू करते, किलू किलू करते, अशा प्रकारे त्यांनी आवाज द्यायचा. स्वामी महाराज जर दिसले तर मग त्यांनी आवाज करायचा, किलू किलू. अशा प्रकारे स्वामी दिसले का त्यांना एवढा आनंद, एवढा आनंद. त्या आनंदाच्या भरात स्वामींच्या चरणावरती मुके द्यायचे, स्वामींच्या उदराला, पोटाला मुके द्यायचे. स्वामी महाराजांना उचलून घ्यायचे, वाजत गाजत त्यांच्याजवळ असलेले ते वाद्य डफडे ते वाजवत वाजवत आणायचे. अशा प्रकारे भील जे अत्यंत भाग्यवान आहे, तसा इथं हा जो भील आहे याच्या घरी श्री प्रभू बाबा आरोगणा करतायत. उपडून द्राक्ष लावणे. एक दिवस श्री प्रभू बाबा त्या अळजपूरमध्ये खेळ क्रीडा करता करता एका ब्राह्मणाच्या घरी जातात. दारामध्ये अंगणामध्ये लावलेलं द्राक्षाची वेल, पान, फुलं आलेले आहेत, सासिन्यली बहर आलेला असतो. श्री प्रभू बाबांनी ती उपटली. घरचे लोक म्हणतात, रावळ हे काय केलं, आता याला फळ फूल लागणार आहे, बहार आलेला आहे, तुम्ही उपडून कसं टाकलं, तुम्ही इथं येतात, आता येत नका जाऊ बरं काय. आणि अशा प्रकारे श्री प्रभू बाबांना बोलतात. श्री प्रभू बाबा तिथून दुसरीकडे निघून जातात. आणि मग 3 दिवसानं श्री प्रभू बाबा येतात. ती सुकलेली वेल घेतली, गड्डा केलेला आहे, माती उकरली, त्याच्यात लावली. घरचे म्हणतात, रावळ जे फळती फुलती उपटून टाकली आणि आता ही सुकलेली लावतायत. राऊळ काहीच म्हणत नाही. राऊळ म्हणतात, मेली जाय, उपडली लावावी म्हणे. आणि अशा प्रकारे लावलेली आहे आळमाळ. आणि त्या रांजणामधलं पाणी टाकलं. श्रीमुख, मुखामध्ये गुळला घेतलेला आहे, तो गुळला त्याच्यावरती ती चूळ टाकलेली आहे आणि श्रीकरानं पाणी टाकतायत. आणि दुसऱ्या दिवशी राऊळ जेव्हा येतात त्यावेळेस पहिल्याने जेवढं पानं, फुलं, फळं आलेले होते त्याच्याही पेक्षा दुपटीनं, चौपटीनं अधिक बहरली. आणि ते पाहिल्यावरती त्यांना आनंद वाटला. शेजारीनी म्हणते, अगं चांडाळीनी, श्री प्रभू बाबांना तुम्ही असं म्हणतात. अरे श्री प्रभू बाबा हे साक्षात ईश्वर अवतार. श्री प्रभू बाबांचे चरित्र काय, राऊळ काय करते ते एक नव्हे. आणि अशा प्रकारे विस्मय त्यांना व्हायचा.
हा ना, अशा प्रकारे उपटोनी पडवळी लावणे. आणि असंच एक दिवस एका ब्राह्मण, देऊळवाड्याचा एक ब्राह्मण त्याच्या घरी गेले. तिथं पडवळ लावलेली असते, ती वेल लावलेली आहे. श्री प्रभू बाबांनी उपटून टाकली. घर धनीन ती जोरानं ओरडते आहे. रावळानं म्हणते, रावळो रावळो, हे फळतं फुलतं झाड तुम्ही उपटून टाकलं. रावळे तिच्यावरती रागावले. रावळ म्हणतात, मेली जाय, बोंबलते काऊन, म्हणून तिची पाठ घेतली. ती घरामध्ये पळून गेली. श्रीप्रभू कवाड तिनं लावून घेतलं. त्या कवाडाला श्रीप्रभू मारतायत आणि श्रीप्रभू बाबा तिथून निघून गेले. तिसऱ्या दिवशी श्रीप्रभू बाबा आले आणि तिथंच कांडेनी करून एक छोटीशी काडी घेऊन उकरलं आणि तिचे जे मूळ असतात त्या पडवळचे ते लावून दिलं. त्या रांजणामधले 3 ओंजळी पाणी टाकलं. श्रीमुखामध्ये पाणी घेतलेलं गुळला केला आणि त्याच्यावरती टाकलं. ती म्हणते, रावळो, आता हे सुकलेलं लागेल काय. रावळ तिथून जातात. दुसऱ्या दिवशी येतात. तर दुसऱ्या दिवशी जसं आले श्रीप्रभू बाबा, तर ते पडवळ आदिला दिवशी जसं ते पानं फुलानं बहरलेली होती त्याच्याही पेक्षा 4 पटीनं 10 पटीनं फुलंच फुलं, फळच फळं लागले. मग ती म्हणते, राऊळ माय बाबा, राऊळ ईश्वर राऊळ करते ते काही न होय. अशा प्रकारे ते तोंडवळी, त्याला तोंडवळी म्हणतात. जसं अलीकडे त्याला तोंडवळी आपण म्हणतो, ती पडवळी. आणि अशाच प्रकारे एक दिवस श्री प्रभू बाबा नगरामध्ये खेळ क्रीडा करत असतात. त्या टेकाळीच्या जवळ घर आजही आहे. ते घर तिथं ते स्थान आहे. एका कुणब्याच्या घरी कोहळं लावलेलं आहे. गंगाफळ, काशीफळ, ज्याला डांगर आपण म्हणतो, त्याची ती वेल असते. ते घर धनीन ती म्हातारी शेतामध्ये निघालेली. जाताना आपल्या नातीला सांगितले, पाय, तिचं नाव धानाईसा. तिला म्हटलं, राऊळ इथं येतील आणि हे उपटून टाकतील, तू याचं जतन कर बरं, सांभाळ बरं. आणि म्हणून ती शेतात निघून गेली. श्रीप्रभू बाबा तिथं जातात. ती कोहळी उपटली आणि ते कोहळी उपटून चाललेले घेऊन, आणि ती जोराने ओरडते. रावळाने तिचेही पाय पकडला आणि तिलाही फरफर ओढत नेलेलं आहे. घरचे घरधनी येतात. आई वडील तिचे. ते म्हणतात, महाराज, ती वेल घेऊन चाले ते घेऊन द्या, पण या धाईला सोडा ना. श्रीप्रभू बाबा पुढे जातात. एक गड्डा असतो, खोल खड्डा, त्याच्यामध्ये ती कोहळी त्याचे वेलही टाकून देतात आणि त्या पोरीलाही टाकून देतात. तिचे आई वडील येतात. तिला तिच्यातून काढलं आणि ते म्हणतात, का ग, तू दुखवली? ती म्हणते, नाही, राऊळ मला जसे जसे ओढून नेत होते ना, तसा तसा मला आनंद झाला, आनंद होत होता. अशा प्रकारे ती राऊळ. आणि मग तिसऱ्या दिवशी राऊळ आले. त्यांनी ती कोहळी काढली आणि परत त्या म्हातारीच्या घरी ती कोहळी लावली. गड्डा करून माती खोदून त्याच्यामध्ये लावली. ती म्हणते, रावळो, आधी उपटली, आता ही सुकलेली वाळलेली, ही काही लागेल का? श्रीप्रभू बाबांनी ती लावली. रांजणामधलं पाणी टाकलं. श्रीमुखामध्ये गुळला केला आणि तो गुळला त्याच्यात टाकला पाणी घेऊन. आणि अशा रीतीनं ते दुसऱ्याच दिवशी त्याला फळं फुलं लागलेले आहेत. मग ते म्हणतात, राऊळ माय बाप, राऊळ करती ते काय नाही होती. अशा प्रकारे रावळांच्या ह्या लीळा, या तिन्ही लीळेमध्ये परब्रह्म परमेश्वर अवताराने काय केलं, त्या ज्या वेलीमध्ये जे जीव असतील ते जीव त्याच्यातून काढले. कारण हे स्थावरामधले जीव काढू शकतात, जडत्वातले नाही काढत.